मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचे तेव्हाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या सेनेचे त्यावेळचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता आणि या घटनेमध्ये महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते। येत्या फेब्रुवारी महिन्यात या घटनेला 1 वर्ष पूर्ण होईल। नुकतीच गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील 3 फरार आरोपी अजूनही पोलिसांना का सापडत नाही असा सवाल उपस्थित केला होता। थेट फरार आरोपींना पकडून दाखवणाऱ्या पोलिसांनाच त्यांनी बक्षीस जाहीर करत एक प्रकारे उपरोधिकपणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच ताशेरे ओढले होते। त्यानंतर लागलीच या प्रकरणातील 6व्या फरार आरोपीला म्हणजेच नागेश बडेरावला कल्याण आणि ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली आहे। नाशिकमधून नागेशला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपी वैभव गायकवाड व इतर 1 जण अद्यापही फरार आहे। पाहुयात गायकवाड यांनी नेमके काय आरोप केले होते। माझ्यावरती जो गोळीबार झाला भर पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्यातले फरार असलेले आरोपी हे अजून पोलिसांना भेटत नाही। मी त्यांचे अनेक वेळा ॲड्रेस सांगितले। दहागाव फार्म हाऊसला काही लपले होते, काही दिवस काही लोढामध्ये काही दिवस लपले होते। एवढ्या पोलिसांना माहिती देऊन पण त्यांना अटक केली जात नाही। त्यामुळे आता पाहिजे असलेल्या आरोपींचे प्रत्येक ठिकाणी आता फलक लावणार आहे। मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून जे पोलीस अधिकारी यांचा शोध लावून याला पकडतील त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे। पर आरोपीच्या मागे 25,000 रुपये देण्यात येणार आहे। त्याचं कारण असं की आता 2 आरोपींना टोटल 3 आरोपींना जामीन मिळालेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल साताऱ्याचे जे न्यायाधीश होते धनंजय निकम, त्यांना 5 लाख रुपये लाच घेताना पकडलेले आहे। म्हणजे आज जज लोकांना सुद्धा आपल्याला संशयरित्याने पाहायला लागते, कारण की अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात्मक दालनामध्ये माझ्यावरती ज्या ठिकाणी गरीब लोकांना ज्या लोकांवर अन्याय होतो त्या ठिकाणी न्याय मिळतो, अशा ठिकाणी माझ्यावरती गोळीबार झाल्यानंतर सुद्धा अशा लोकांना जामीन मिळतो। आणि भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आहे महाराष्ट्रात आणि इतर लोकांना वेगळा न्याय। आज भाजपाचे पदाधिकारी असलेला वैभव गणपत गायकवाड हा कल्याण डोंबिवलीचा युवा भाजपाचा युवा नेता म्हणून आहे, त्याला पद आहे, ते अजूनपर्यंत त्याला पदावर सुद्धा काढलेलं नाही। म्हणजे हे याच्यावरून कळून येतं की कशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था चालू आहे। मोक्कोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही। मी त्याची मागणी केली। मला सरकारी वकील म्हणून मी नेमणूक मागितली होती, मला ती मिळालेली नाही। म्हणजे आज तुम्हाला सांगतो या अशा आरोपी फरार असताना सुद्धा प्रोक्लामेशन लावलेलं नाही। अनेक अशा गोष्टी आहेत। म्हणजे त्यामुळे आज असा पाऊल उचलावा लागतो की आम्हाला स्वतःलाच, माझ्यासारख्या व्यक्तीला न्याय जर मिळत नसेल तर गोरगरीब माणसाला न्याय काय मिळेल पोलीस स्टेशनमध्ये। आज मी डीसीपी झाले, ऍडिशनल सीपी झाले, सीपी झाले, मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्यावरनं मला जाणलं पोलिसांवरती प्रचंड असा दबाव आहे, राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत। त्या ठिकाणी आपण एक त्या मुलीवरती आता काही दिवसापूर्वी बलात्कार करून तिचा निर्गुण खून केला, त्या आरोपीचे संबंध भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते सुद्धा मी ठोस पुरावे दिले होते। त्याला सुद्धा बिर्याणी वगैरे खायला घातली, मस्त चांगली VIP ट्रीटमेंट केलेली आहे त्याची। आज जेलमध्ये गणपत गायकवाड आहेत, नावाला आहेत, ते हप्त्यातून 15 दिवसातून चेकअपच्या नावाखाली पूर्ण जे हॉस्पिटलला जातात, तिथून पूर्ण मुंबई फिरतात आणि एक आमदार आहे पनवेलचा, त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन एन्जॉय करतात आणि नंतर रात्री 10 वाजता जेलमध्ये परत प्रवेश करतात। आज व्यापाऱ्या लोकांना फोन करतो तो माणूस, सतत कल्याण पूर्वेच्या व्यापाऱ्यांना गणपत गायकवाड फोन कुठून येतात, त्याच्याकडे फोन वगैरे। इतर आरोपींना कैद्यांना वेगळा न्याय आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय हे सिद्ध झालेलं आहे। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका। कल्याणहून मयुरी चव्हाण, लोकमत।